महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। एका जन्मतारखेच्या चुकीसाठी एका बापाने थेट मृत्यूशीच खेळ मांडलाय। होय, प्रशासकीय हलगर्जीपणाचा एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार परभणीच्या जिंतूर तालुक्यातून समोर आलाय। जिंतूर तालुक्यातील पांगरी गावात एका हताश पालकाने शाळेतच तब्बल 48 तासांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। विश्वनाथ आव्हाड असं या आंदोलनकर्त्या बापाचं नाव आहे। त्यांचा आरोप आहे की मुलाच्या जन्मदाखल्यावर तारीख आहे 11 जानेवारी 2016, पण शाळेने टीसीवर चक्क 11 डिसेंबर 2015 अशी चुकीची नोंद केली। गेल्या 2 वर्षांपासून हा बाप सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवतोय, पण प्रशासनाला पाझर फुटलेला नाही। तर हताश होऊन आव्हाड यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलीस आणि पत्रकारांची धावपळ उडाली। पण सर्वात संतापजनक गोष्ट काय माहितीये? या एवढ्या मोठ्या आंदोलनाची वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांना साधी खबरही नव्हती। हे अधिकारी एसी ऑफिसमध्ये झोपले होते का, असा सवाल आता जनता विचारतीये। तत्कालीन मुख्याध्यापक केसी घुगे यांनी हात झटकलेत। माझी बदली झालीये, आता माझा काही संबंध नाही असं म्हणत त्यांनी जबाबदारी झटकली आहे। पण साहेब, चूक तुमच्या काळात झाली, मग शिक्षा या निष्पाप विद्यार्थ्याने का भोगायची? तरी या विद्यार्थ्याला न्याय मिळणार की अधिकारी कागदी घोडे नाचवत राहणार? यावर तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा। अशाच रोखठोक आणि थेट बातम्यांसाठी स्वदेशी न्यूज 24 आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। विश्वनाथ आव्हाड यांच्या मुलाच्या जन्मतारखेचा जो घोळ आहे तो आपण म्हटलात की 2 मिनिटात किंवा ते संबंधित जे तत्कालीन मुख्याध्यापक आहेत, मुख्याध्यापकांनी जर तो कोण आहेत ते तत्कालीन मुख्याध्यापक? केशव घुगे। काय झालं नेमकं, प्रकरण काय आता ते विस्तृत सांगा आपण। आता विस्तार सांगायचं म्हणजे CTC 2024 ला इश्यू झालेली आहे। अच्छा, त्यावेळेला आमच्या आपण शाळेतून केशव घुगे यांनी हां त्याने दिली। आता त्या टीशीवर जन्मतारीख आहे शिक्षक हा सुशिक्षित माणूस आहे असा आपला समाज ग्राह्य धरतो, बरोबर। प्रवेश तुम्ही जन्म प्रमाणपत्र आधारित देता, बरोबर। मग जेव्हा त्याच्या जन्म प्रमाणपत्रावर 11 जानेवारी 2016 असेल तर आपल्या प्रवेश निर्गमवर 11 डिसेंबर 2015 कशी? हा हे महत्वाचा प्रश्न आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर केसी सर देऊ शकतात। हे खाडाखोड का तुमच्या म्हणण्याच्या याचं उत्तर कोण देऊ शकतो? ओरिजिनल जे याच्यावरती नोंद झाली पाहिजे, जे जन्म प्रमाणपत्रानुसार झाली पाहिजे, आता त्यामध्ये अगोदर ही नोंद तीच घेतली गेली होती, पण याला राऊंड करण्यात गेलं। एकदा बघा तुम्ही, आता ते कोणी केलं, आता तुम्ही जे केलेला एखादा गोष्ट तर त्याचं उत्तर तुम्हीच देऊ शकता। याचा अर्थ तुमच्या प्रवेश निर्गमवर आपण कोण, आपला परिचय द्या। चव्हाण सर हे शाळेवरती पदवीधर शिक्षक आहे। पदवीधर शिक्षक आहात आपण, तर पदवीधर शिक्षक साहेब जेव्हा हे शासकीय दस्तावेज आहेत, ओके बरोबर, याला कोण हात लावू शकते? नाही मुख्याध्यापक। तुम्ही असं कसं म्हणताय की कोण राऊंड केले? म्हणजे याचा अर्थ तुम्ही जबाबदारी झटकायली स्वतःची। माझं ऐका, हे त्यावेळेस केलेलं आहे। आम्ही तत्कालीन मुख्याध्यापक हा शब्द वापरतोय ना, तो समजून घ्या ना। तत्कालीन मुख्याध्यापक कोण होता? आणि केसी घुगे सर हे तत्कालीन मुख्याध्यापक। कोणी राऊंड मारला हे तुम्हाला माहित आहे का, मला माहित आहे का? आणि हा सरकारी दस्तावेजाला कोणी बाहेरचा विद्यार्थी, पालक, शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष जर हात लावत असेल तर तुमचं व्यवस्थापन नाहीये। याला दुसरं कोणीच हात लावले नाही। तुम्ही असं कसं बोलला? मला आता माझ्याकडे ऑन रेकॉर्ड आहे सर। तुम्ही मला म्हणले की याला राऊंड कोणी मारला, हा दस्तावेज कोणी वापरला? ऐका तर माझं, तर माझं तुम्हाला हेच म्हणणं होतं, तुम्ही यांना जो प्रश्न केलेला होता, मी तत्कालीन हा शब्द वापरला सर। मी चुकीचा प्रश्न केला का? तत्कालीन तुमचंही बरोबर। मी कशाला नाव घेऊ कोणाचं? मला काय माहितीये 2 वर्षापूर्वी कोण मुख्याध्यापक होता? मी जिंतूर शहरात राहतो। हे तुमचंही बरोबर आहे। आता आमचा 1 मिनिट ऐकून घ्या, आमचे त्याला राऊंड कोणी मारला, याला जबाबदार कोण आहे? तो पालक आहे का ज्याने तुम्हाला प्रवेश निर्गमच्या वेळेला जन्म प्रमाणपत्र आणून दिलं? करेक्शन करताना काहीतरी कागद घेतला असेल ना, ह्याच्या मुळे केलं, कोणाच्या आधारे त्याने जन्मतारीख बदलली हे त्याला विचारू आम्ही। हे आमचे आम्ही विचारू, कोणाला विचारायचं सर? हो ना, तेच तुम्हाला आम्हाला म्हणणं आहे की हा सरकारी दस्तावेज आहे, आम्ही हात लावला का? नाही, आम्हाला अधिकार आहेत? नाही। मग राऊंड कोणी मारला आणि का मारला? तर याचे जे उत्तर आहेत, हे तुम्ही आल्यापासून राऊंड आहे का त्याच्या नंतर झालेला राऊंड आहे? त्याच्या आधीच झालेला आहे। मी आजच पाहिला म्हणजे कसं माहिती, मला काहीच माहित नव्हतं। ज्यावेळेला आव्हाड आले, आव्हाड मी म्हणलं टीसी दाखवा। याचा अर्थ त्या मुलाचा प्रवेश निर्गमला डेट ऑफ बर्थ बरोबर होती,
ती चूक त्यानंतर त्याला राऊंड मारण्यात आलं. राऊंड मारण्यात आला. त्यानंतर दुसरी डेट साईन करून काउंटर सिग्नेचर मारून तत्कालीन मुख्याध्यापकानं नवीन डेट टाकली. नवीन डेट टाकली. ती नवीन डेट कोणाच्या आधारे टाकली आम्ही त्याला विचारू, नाहीतर ते चौकशी होईल. बरोबर तुमचं बरोबर आहे. थँक्यू. आभारी.